नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा. वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. नमस्कार. आपण आता 3 प्रार्थना म्हणते. सुरुवातीला वक्रतुंड महाकाय विघ्नहर्त्याला वंदन केलेलं आहे. आपल्या कोणत्याही कार्यात कोणतंही विघ्न येऊ नये असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. पहिलं वंदन विघ्नहर्त्या गणेशाला केलेलं आहे. दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे. सद्गुरू हे ज्यांनी आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला आणि ज्ञानाचा प्रकाश आमच्या जीवनात फुलवला, अशा सद्गुरूंना वंदन करत आहे. माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे. आणि तिसरं वंदन मी जे केलंय ते शारदा मातेला केले. जी शारदा माता, तिचं वर्णन असं केलेलं आहे की शारदा माता ही वाणीची देवता आहे. आणि ही वाणीची देवता जर का प्रसन्न असेल तरच आपल्याला संवाद साधता येणार आहे ना. हा संवाद साधता येणार आहे, कारण संवादाची देवता, वाणीची देवता ही शारदा आहे. आणि तिचं वर्णन करताना असं म्हटलं आहे या स्तोत्रामध्ये की बाकीचे अलंकार जे आहेत ते एक वेळ हरवतील, चोरीला जातील, झिजतील, पण वाणीचा अलंकार असा आहे की तो कधी हरवणार नाही, कधी चोरीला जाणार नाही, कधी झिजणार नाही, कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही, अशी वाणी आहे. आणि अशा वाणीची देवता जी शारदा आहे तिला वंदन करत आहे. असे 3 वंदनं मी केली. आणि 4थं वंदन आपल्या सगळ्या श्रोत्यांना करत आहे. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तुम्ही सगळे जगदीश मूर्ती आहात. त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या अंतरात्म्याला किंवा अंतःकरणातल्या हृदयस्थ अशा परमेश्वराला वंदन करत आहे, आपले आशीर्वाद मागत आहे आणि आपल्या विषयाला सुरुवात करणार आहे. पुष्कळ दिवसांनी मी इथे येते. आता मध्ये आपण सावतामाळीबद्दल एकदा बोललो होतो, पण त्याच्यापूर्वी 1.5 वर्ष झालं जवळजवळ आपण हे वैराग्य शतक सुरू केलं होतं. तेव्हा काही लोक होते, त्यामुळे वैराग्य शतक हे काय आहे, वैराग्य शतकाबद्दल आज बोलणार आहे. आणि आजच नाही तर याच्या पुढचे काही महिने आपण ह्या वैराग्य शतक आहे ना, शतक म्हणजे 100 आहे, 100 श्लोक आहेत. आणि 100 श्लोक तर एका तासात होणार नाही. त्यामुळे जेवढे होतील तसे 7, 8, 10 जेवढे श्लोक होतील तसे आपण क्रमशः घेणार आहोत. आणि अशा वैराग्य शतकाला आपण मागे पहिले 10 श्लोक आपले खरं तर अभ्यासून झालेत, पण त्याच्यावर पुष्कळ मोठी गॅप पडली आहे. त्यामुळे आज परत आपण थोडंसं त्याची पार्श्वभूमी समजावून घेणार. हे वैराग्य शतक कोणी लिहिलेलं आहे तर भर्तृहरीने लिहिलेलं आहे. भर्तृहरी हा विक्रमादित्याचा मोठा भाऊ होता. उज्जैनचा जो विक्रमादित्य राजा आहे त्याचा मोठा भाऊ भर्तृहरी. तो राजा पण होता, तो योगी पण होता, तो अतिशय तपस्वी पण होता. अशा भर्तृहरीने 3 शतकं लिहिलेली आहेत. शतक म्हणजे 100 श्लोकांचे 3 छोटे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांची नावं अशी आहेत: नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. त्याच्यातल्या वैराग्य शतकाचा आपण आता अभ्यास करणार आहोत. वैराग्य शतक या नावावरूनच तुमच्या लक्षात येते की वैराग्य म्हणजे काय. विरक्ती येणं, हे नकोसं वाटणं, ही विषयांची जी आवड आहे ना ती त्याच्याकडे पाठ फिरवणं म्हणजे वैराग्य आहे, म्हणजे विरक्ती आहे. किंवा आणखीन एक त्याचा अर्थ असा घेता येईल विराग. विराग याचे 2 अर्थ आहेत. राग म्हणजे प्रेम किंवा अनुराग, आणि त्याला पाठ फिरवणं, या विषयांना पाठ फिरवणं, त्यांच्याविषयी नावड उत्पन्न होणं, हा एक विरागाचा अर्थ आहे. पण दुसरा एक सुंदर अर्थ असा आहे की विराग म्हणजे विशेषत्वाने अनुराग, विशेषत्वाने भक्ती कुणाची करायची ते त्या परमेश्वराची भक्ती करणं, हा सुद्धा विरागाचा अर्थ आहे. म्हणजे इकडे पाठ फिरवायचे आणि इकडे तोंड करायचे, इकडे विन्मुख व्हायचे आणि इकडे सन्मुख व्हायचे, अशी ही विरागाची सुद्धा व्याख्या आहे. आणि म्हणून हे वैराग्य शतक आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये
हे विषय कसे क्षणभंगूर आहे हे सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, विषय आपण जे विषय उपभोगत असतो रोज, अगदी साधे साधे खाणं पिणं उठणं बसणं हे सगळे विषय आहेत. हे कसे आहेत तर हे क्षणभंगूर आहेत, हे टिकणारे नाही आहेत. मला आपलं वाटतं की माझा मोठा बंगला आहे, माझी एवढी गाडी आहे, माझं एवढं वैभव आहे, माझी मुलं बाळं सगळं नोकर चाकर, माझ्याकडे पुष्कळ वैभव आहे असं मला वाटतंय. पण ते टिकणार आहे का? काहीच टिकणार नाही. उद्या काय होईल हेही तुम्हाला सांगता येत नाही. आज माझी तब्येत अगदी चांगली आहे, पण उद्या काय होणार आहे हे माझ्या हातात नाहीये. सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. सगळ्या म्हणजे सगळ्या म्हणजे सगळ्या. उद्या मी आहे का नाही हेही आपल्याला माहित नाही. उद्या कशाला पुढचा क्षण माझ्या हातात आहे का नाही हेही आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण आत्तापर्यंत जे काही वैभव मिळवलं आहे ते सगळं जाणार आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः असं म्हटलेलं आहे. धन खूप, आता पूर्वी धनाची पद्धत कशी होती, धन त्या जमिनीमध्ये पुरून ठेवलं असायचं. धन जमिनीमध्ये ते हंडा पुरून ठेवायला असायचं. पण तुमच्या मृत्यूनंतर जर तुम्ही कोणाला सांगितलं नाही तर ते धन तसं जमिनीतच राहणार आहे. ते कोणाला कळलंच नाही तर काय उपयोग. पुष्कळ कष्ट करून धन कमवले, धनाने कुठे राहणार आहे? भूमौ पशवश्च गोष्ठे, पुष्कळ गाई गुरं घोडे सगळं माझ्याकडे आहे, पण ते कुठे राहणार आहे? त्यांच्या गोठ्यात किंवा तबेल्यात राहणार आहे. भार्या माझी पत्नी, फार प्रेम आहे हो पत्नीवर, पण ती कुठपर्यंत येईल तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला सोडायला? फक्त गृहद्वारे. पत्नी प्रेम आहे, अगदी एकमेकांवर अतिशय प्रेम आहे, पण म्हणून ती काही तुमच्या बरोबर येणार नाही. तुमचा अगदी जीवलगम मित्र असेल, मैत्रीण असेल, माझी खूप जवळची मैत्रीण काही मला असं म्हणणार नाही की चल ग मी पण येते तुझ्या बरोबर, असं कोणीच म्हणणार नाही. त्यामुळे भार्या गृहद्वारे जनस्मशाने, नातेवाईक पण खूप जोडलेले आहेत, भरपूर नातेवाईक आहेत, पण ते कुठे येतील? तुम्हाला सोडायला फक्त स्मशानापर्यंत येतील. मग हा देह तरी येणार आहे का माझ्या बरोबर? देह अहो किती नटवला सजवला, काळजी घेतली, किती त्याचे लाड केले, हा देह तरी येणार आहे का? नाही ना. देहश्चितायाम, तो चितेवर पडणार आहे. मग जाणार कोण आहे तुझ्या बरोबर? कोण आहे? कर्मानुगो गच्छति जीव एकः, एकट्यालाच जायचंय. एकटाच आलायस आणि एकट्यालाच जायचंय. हे अगदी जळजळीत सत्य सांगणारं हे वैराग्य शतक आहे. त्यामुळे ह्या वैराग्य शतकाचा अभ्यास करणार आहोत. आत्ताच मी म्हटलं की राजा भर्तृहरी राजा होता, उज्जैनीचा राजा होता, अवंतिका नगरी म्हटलं जायचं, त्याचा हा राजा होता. सगळे सुखोपभोग होते, पराक्रमी होता, शूर होता, सगळं अनुकूल अशी परिस्थिती होती. पण काय होतं, सगळं चांगलं असलं तरी त्याच्यामध्ये एक थोडा मिठाचा खडा असतोच काहीतरी. या भर्तृहरी राजाचं काय झालं, त्याच्या पत्नीवर अतिशय प्रेम होतं आणि अनेक राण्या होत्या. अर्थातच त्याला राण्या अनेक होत्या, पण त्याच्यातली एक पट्ट राणी होती. एकदा एक साधू महाराज त्यांच्याकडे आले बरं का, भर्तृहरी राजाकडे एक साधू महाराज आले आणि साधू महाराज म्हणाले की तुम्हाला मी एक फळ देतो आणि हे फळ जर का तुम्ही खाल्लं तर तुम्हाला चिरतारुण्य होता येईल, म्हणजे तुमचं तारुण्य अबाधित राहील आणि तुम्ही या विषयांचा उपभोग अतिशय आनंदाने घेऊ शकाल, असं तुम्हाला एक फळ देतो. राजा म्हणाला ठीक आहे, पण माझ्या पत्नीवर फार प्रेम आहे आणि पत्नीला जर काही चिरतारुण्य मिळालं तर त्याचा भोग मला घेता येईल. म्हणून त्या राजाने काय केलं, ते फळ आपल्या पत्नीला दिलं. पण पत्नी जी होती ती त्याच्याशी एकनिष्ठ नव्हती. त्या पत्नीने ते फळ प्रधानाला दिलं, कारण प्रधानावर तिचं प्रेम होतं, म्हणून तिने ते प्रधानाला दिलं. प्रधानाने ते दुसऱ्या एका गणिकेला दिलं. ती गणिका जरी होती तरी तिची भक्ती होती एका साधूंवर, आणि म्हणून ते गणिकेने त्या साधूंना ते फळ दिलं. ज्या साधूंनी या भर्तृहरीला ते फळ दिलं ते असं फिरत 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 पुन्हा तिथेच त्यांच्याचकडे आलं. आता राजाने विचारलं त्या राणीला की तू फळ खाल्लंस का? ती म्हणली हो खाल्लं. पण हे जेव्हा त्याच्याकडे परत आलं तेव्हा त्याला हे सगळं रहस्य उघडं झालं आणि तो म्हणाला हे किती जे विश्व आहे किंवा जीवन जे आहे ते किती अनिश्चित आहे. त्यामुळे ह्याला काहीच अर्थ राहिलेला नाहीये की जिच्यावर मी प्रेम करतो ती दुसऱ्या कुणाचा विचार करते. लक्षात घ्या, मी जिच्यावर प्रेम करतो ती दुसऱ्या कुणाशीच आसक्त आहे. बरं, ती ज्याच्यावर प्रेम करते तो तिसरीकडेच कुठेतरी आहे. ती तिसरी कोण आहे, ती आणखीन कुणावर प्रेम करते. असं करत करत या सगळ्या जीवनाला काही अर्थच नाहीये.
या जीवनात काही गोष्ट आहे का नाही. तर भर्तृहरी त्याच्यावर काय म्हणतो हे मी बोलते आणि मग पुढे विषयाला आपण सुरुवात करूया. भर्तृहरीने याचं फार सुंदर वर्णन केलं. आणि हे कशामुळे झालं, हे सगळं कशामुळे, हे प्रेम वगैरे कशामुळे, ही वासना आहे शेवटी. हे कशामुळे झालं तर मदनामुळे, हे मदनामुळे झालेले. तर आता काय म्हणतायत बघा भर्तृहरी, याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता. मी सतत जिचं चिंतन करतो ती माझ्याविषयी विरक्त आहे, तिला काही माझ्याविषयी प्रेम नाहीये. साप्यन्यमच्छति जनम सजनो अन्य सत्ता. ती ज्याची इच्छा करते तो दुसरीकडे कुठेतरी आसक्त आहे. अस्मत्कृतेच परितुष्यती काचित अन्या. बरं, माझ्यासाठी तिसरीच कोणीतरी झुरते की जी मला माहिती नाहीये, माझ्यावर प्रेम करणारी ती कोणीतरी आहे. आणि म्हणून भर्तृहरीने याचं सार काढलेलं आहे. धिक्काम च तम च मदनम च इमांच मांच. धिक्कार असो, कुणाचा धिक्कार असो, तिचा धिक्कार असो, त्याचा धिक्कार असो, मदनाचा धिक्कार असो, हिचा धिक्कार असो आणि माझाही धिक्कार असो, काय ही दुरवस्था करून टाकलेली या कामदेवानी. हे सगळं विश्व जे आहे ते किती अनपेक्षित आहे आणि खरंच या विश्वाचा सगळ्याचा धिक्कार केलेला आहे त्यांनी. असं हे वैराग्य शतकाची सुरुवात इथून झाली. आता हा जो राजा भर्तृहरी होता, तरुण वयामध्ये त्यांनी अनेक सुखाचे उपभोग घेतले ते, म्हणून तेव्हा त्यांनी शृंगार शतक लिहिलेलं आहे. शृंगाराविषयी आहे ते. दुसरं आहे ते नीती शतक लिहिलेलं आहे. नीती शतक म्हणजे कसं वागावं. आपण जी जी सुभाषितं म्हणून म्हणतो ना, ती सगळी बरीचशी सुभाषितं नीती शतकातली आहेत, की नीतीने कसं वागावं, नीती धर्म म्हणजे काय, हे सगळं त्याच्यात आलंय. आणि आयुष्याच्या उतार वयामध्ये म्हातारपणी जेव्हा त्याला सगळ्याचं क्षणभंगुरत्व कळलं, तेव्हा त्यांनी हे वैराग्य शतक लिहिलेलं आहे. आणि या वैराग्य शतकाचा आपण क्रमशः अभ्यास करणार आहोत. आता सुरुवात करूया विषयाला. तर ही झाली सगळी पार्श्वभूमी. आता मागच्या वेळेला मी म्हटलं तसं 10 पहिले श्लोक झाले होते. आता खऱ्या पुढच्या 11 ते 20 मधले जेवढे होतील तेवढे, असं आपल्याला काही घाई करायची नाहीये, पण सगळे श्लोक समजावून घ्यायचे. आणि ते श्लोक जे आहेत, भर्तृहरी हा स्वतः योगी होता. राजा असला तरी तो योगी होता, त्यामुळे त्याचा अनेक विषयांचा अभ्यास आहे. याच्यामध्ये तुम्हाला भगवद्गीता आढळेल, उपनिषद आढळेल, योग वासिष्ठ आढळेल. म्हणजे बघा, आपल्या हातात सगळं तयार मिळणारे वैराग्य शतकाच्या निमित्ताने, की ह्या 10 श्लोकांमध्ये सगळं तुम्हाला शास्त्रार्थ आढळणार आहे. आता ह्याच्यातला जो 11वा श्लोक आहे, हे छोटंसं पुस्तक आहे, तुम्हाला कोणाला हे अगदी आप्पा बळवंत चौकात किंवा कुठेही मिळू शकेल, इथेही मिळू शकेल. वैराग्य शतक आहे, शृंगार शतक आहे आणि नीती शतक, अशी छोटी पुस्तक आहे, पण 100 मंत्र आहेत आणि त्याचा सुंदर अर्थ आहे. आता पहिला मंत्र बघूया आपण काय म्हटलेलं आहे. आशा नाम नदी मनोरथ जला तृष्णा तरंगाकुला रागग्राहवती वितर्क गहना धैर्यद्रुम विध्वंसिनी मोहावर्त सुदुस्तराति गहना प्रोत्तुंग चिंता तटी तस्याः पारगता विशुद्ध मनसो नंदंती योगीश्वराः. संस्कृत आहे. आता तुम्हाला काही कळलं नसेल कदाचित, काही जाणकार आहेत बरं का तुमच्यामध्ये, काही जाणकार आहेत की ज्यांना संस्कृतचा उत्तम अभ्यास आहे, पण तरी सुद्धा या आशा जी आहे ना आपली, आपण जगतो ते कशावर, तर खरं आशेवरच जगत असतो. की उद्या असं होईल, उद्या माझी जरा बरी परिस्थिती होईल, की उद्या मला प्रमोशन मिळेल, उद्या मला आणखीन काहीतरी सत्ता वैभव प्राप्त होईल, ह्याच्यावरच आपण जगत असतो. त्या आशेला नदीची उपमा दिली. आशा नाम नदी. आणि त्याच्यातले जल कुठले, नदी म्हटलं की पाणी आलं ना, या नदीतलं पाणी कुठले, मनोरथ जला. मनोरथ जे आहेत, आपण मनाने काहीतरी रचत असतो, हे सगळं पाणी आहे. ह्याच्यावरचे तरंग कुठले, त्याच्यावरच्या लहरी कुठल्या आहेत, लाटा कुठल्या आहेत. तृष्णा तरंगाकुला, तृष्णेचे तरंग उठतात या आशेच्या पाण्यावरती. रागग्राहवती, पण नदी ही साधी नदी नाहीये, पण नदीमध्ये मगरी सुसरी पण असतात, जीव घेणे प्राणी पण असतात. रागग्राहवती, ग्राह म्हणजे मगर, जो घास घेतो, जो गिळंकृत करतो, हा मगर कोण आहे तर अनुराग हाच मगर आहे. अनुराग म्हणजे आसक्ती. मला वाटतंय ना की माझा मुलगा, माझं हे संसार, माझं घर, माझी गाडी, माझं, ही सगळी आसक्ती आहे. हे मगरीसारखे आहेत, हे कधी तुम्हाला गिळंकृत करतील सांगता येत नाही. राग ग्राहवती वितर्क गहना,
तर्क वितर्क करतो तेही गहन आहेत. धैर्य द्रुमध्वंसिनी मोहावर्त चतुस्तुरा ती गहना प्रत्युंग चिंता तटी. आणि मोहाचे भोवरे आहेत ह्याच्यामध्ये. या नदीमध्ये मोहाचे भोवरे आहेत आणि अशा गोष्टी तस्या पारगत. आपण ह्या नदीला ओलांडून पलीकडे जाताच येणार नाही का आम्हाला? एवढं तुम्ही आता वर्णन केलंय की इकडे मगरी आहे, तिकडे भोवरे आहे, तिकडे लाटा आहे, तिकडे. मग आम्हाला काही पोहून जाता येणार नाही का? येतं, जाता येईल, नक्कीच येईल. कुणाला येईल? तस्या पारगता. त्याच्या पलीकडे जाणारे थोडे लोक आहेत. कोण? विशुद्ध मनसो नंदंती योगीश्वराः. याच्या पलीकडे जाणं शक्य आहे, निराश व्हायचं कारणच नाहीये. पण जे विशुद्ध मनाचे लोक आहेत, योगीश्वर जे आहेत, ते निश्चित याच्या पलीकडे पोहून जाऊ शकतात. नदी भयंकर आहे, उफाळलेली खळाळलेली अशी नदी आहे. पण आपल्याला, आपण इथे गीता धर्म मंडळात अभ्यास करतोय, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गीतेच्या सुरुवातीला प्रार्थनेमध्येच असं म्हटलेलं आहे, भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरणनदी कैवर्तक केशवा. ती पण नदी केवढी होती, युद्धाची नदी आहे. भीष्म आणि द्रोण याचे दोन तट आहेत. जयद्रथ जला, जयद्रथाचं पाणी आहे. गांधार नीलोत्पला, गांधार म्हणजे शकुनी मामासारखे खडक आहेत. शल्यग्राहवती, शल्यासारखे ग्राह म्हणजे मगर होते. कृपेण वहनी कर्णेन वेला, कर्णाच्या लाटा आहेत, कर्णरूपी लाटा आहेत. त्यामुळे असे सगळे अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, अश्वत्थाम विकर्ण असे घोर मकर आहेत. दुर्योधनावर्तिनी, आणि दुर्योधनाचे भोवरे आहेत. पण एवढी संकट असून सुद्धा सोत्तीर्णा, उत्तीर्ण होऊन गेले. पार कोण गेले? सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी. ही रणनदी ओलांडून पांडवांना जाता कसं काय आलं? कसं काय आलं? कारण त्यांचा कैवर्तक केशव, त्यांचा कैवारी कोण होता, त्यांचा कर्णधार कोण होता, त्यांचा नावाडी कोण होता? केशव होता. मग काय अवघड आहे? मग आपल्याकडे नाहीये का केशव? आपल्याकडे तुम्ही म्हणाल होते पांडवांची गोष्ट वेगळी, आम्ही काय साधे लोक. अहो, आपल्या मनात आहे ना केशव. तो कुठे लांब शोधायचा नाही, इथेच आहे. त्या केशवाला हात मारली तर आपण सुद्धा ही नदी पार करून जाऊ शकू. त्यामुळे ही आशा नावाची नदी आहे, ही पार करण्यासाठी त्या केशवाला हात मारायची, बस, दॅट्स ऑल. संपला विषय, संपला. जमेल की नाही मग आपल्याला? नक्कीच जमणार आहे. आता ही आशा, आशा काही वाईट आहे का? खरं आशेवर माणूस जगतो असं म्हटलंय, पण त्याच्यात अडकायचं नाही. प्रयत्न आपण करायचे, कृपा त्याची मिळणार, प्रसाद त्याचा मिळणार आहे. पण प्रयत्न 99% आपणच करायचे, पण 1% त्याच्या हातात आहे. आणि त्याच्या हातात आहे म्हणूनच हे सगळं विश्व चाललंय. सगळे प्रयत्न मी केले तरी 100% यश मला नाही मिळत. परीक्षेत खूप अभ्यास केला पण कधीतरी अपयश येतं, किंवा मला जेवढं एक्सपेक्टेड होतं तेवढे मार्क्स नाही मिळत. मग कशामुळे? तो 1% तो आहे आणि त्याची आदर करायचे. नाहीतरी आपण लग्न, आपल्या घरात कुणाचं मुलं मुली लग्न ठरवतो आणि मग आपण सगळी पत्रिका आपण काढतो, केटरिंग आपण करतो, म्हणजे हॉल आपण करतो. आणि एवढं सगळं आपणच करत असलो तरी पत्रिकेवर लिहिताना आपण म्हणतो की कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. तो आहे म्हणून तर चाललंय. तुमचं हॉल, तुमचं केटरिंग, तुमचे एवढे पैसे, तुमचं काय संगीत, मेहंदी, ह्याला काही अर्थ नाही. तो आहे तरच कार्यसिद्धीस नेणार, एवढंच भावना ठेवायची. मग ही नदी ओलांडून जाण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळणार आहे, हो की नाही? नक्कीच मिळणार आहे. या आशेला या सुभाषितकारांनी इतकी दूषणं दिली आहेत, अहो, इतकी दूषणं दिलेली आहेत. त्यामुळे आशा, असं म्हटलेलं आहे, आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. आशेने आपण बांधलेले, आपल्या हातात बेडी बांधलेली आहे त्या आशेची. आणि ज्यांच्या हातात बेडी बांधली आहे किंवा ज्यांचे पाय साखळदंडाने बांधलेत आशेच्या, ते पळत सुटतात आणि जे मुक्त झालेत ते उभे राहतात. आता हे काय गंमतच आहे. ज्यांना बांधलंय ते पळत सुटतात आणि जे मोकळे आहेत ते मुक्तास तिष्ठती पंगुवत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे असं खरीच ही आशा आहे, ही सोडत नाही आपली पाठ. पण त्याच आशेचा सदुपयोग करून घेतला तर आपल्याला ह्याच्या पार जाता येईल.
आमचे आचार्य तर काय सुंदर सांगतात अहो. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. सोडत नाही आशा. असं वाटतं की तरुण वयात खूप आशा असते ना, की मी असं करीन, मी तसं करीन, मी हे करीन, ते करीन, काय काय आपण खूप मनोरथ रचत असतो. पण म्हणून म्हातारे झालो म्हणून सुटकी आहे का आशा? सुटत नाही. अंगम गलितम, अंग अगदी गलित गात्र झालेलं आहे, थरथर कापतंय. पलितम मुंडम, सगळे केस पांढरे झालेले आहेत. दशन विहीनम जातम तुंडम, दात सुद्धा राहिलेले नाहीयेत. वृद्धो याति गृहीत्वा दंडम, हातात काठी घेऊन चालतोय. तदपि न मुंचती आशा पिंडम, तरी सुद्धा ही आशा सोडतच नाही आपल्याला, अशी ही आशा आहे. आणि म्हणून या आशेला तिच्या आहारी जायचं नाही, तिच्यावर आपण जय मिळवायचं. आशेच्या पलीकडे म्हणजे असं म्हटलं जातं की झोपायचं नाही का? आपली निद्रा ही फार साहजिक आहे, नैसर्गिक आहे. झोप ही आवश्यकच आहे माणसाला. कमीत कमी 8 तास झोप, किंवा म्हातारपणी थोडी कमी होते, पण झोप आवश्यक आहे. आणि झोपल्यानंतरच स्वप्न पडतात ना. स्वप्न बघण्यासाठी निजणं आवश्यक आहे, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी उठणं पण आवश्यक आहे ना. झोपूनच राहिलात, मनोरथच करत राहिलात, मी असं करीन, मी तसं करीन, मी अमकं करीन, तर स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. म्हणजे निजणं पण आवश्यक आहे आणि जागं होणं पण आवश्यक आहे. आमचे आचार्य म्हणतात तस्मात जाग्रत जाग्रत, जागा हो आणि तुझी स्वप्न पूर्ण कर, असंही म्हटलेलं आहे. आता पुढचा मंत्र आहे, लगेच 12वा मंत्र आहे. अवश्यम यातारश्चिरतमुषित्वापि विषयाः वियोगोपो भेदस्त्यजति न जनो यत्स्वयममो व्रजन्तः स्वातन्त्र्यादतुलपरितापाय मनसः स्वयं त्यक्त्वा ह्येते शमसुखमनन्तं विदधती. आता काय म्हटलेलं आहे? हा सगळे भोग आहेत हे शेवटी जाणार आहेत, हे आपण आत्ता पाहिलं होतं. आता त्याचंच मराठी, आता संस्कृत तुम्हाला कळत नसेल तर थोडंसं मी मराठी सांगते. ह्याच श्लोकाचा उत्तम अनुवाद काय आहे? अवश्य जाणारची भोग शेवटी, सगळे भोग शेवटी जाणार आहेत. का होत असे यास्तव लोक दुःखी, आणि तरी लोक त्याच्यासाठी दुःखी होतात. मुक्तार्थ आसक्तपणे श्रमावे, सुखे अनासक्तपणे असावे. त्यामुळे अनासक्त असणं ह्याच्यात सगळं सुख आहे. लक्षात घ्या, आसक्ती माणसाला दुःखाकडे नेते. आपल्या जेवढ्या अपेक्षा वाढत असतात तेवढे दुःख आपल्याला मिळणारच. अनासक्त असणं, निरपेक्ष, अनपेक्ष, 12व्या अध्यायात अनपेक्ष शुचिर दक्ष म्हटलेलं आहे. जेवढ्या अपेक्षा कमी तेवढी सुख, किंवा जेवढ्या गरजा कमी तेवढी सुखाची हमी, असं म्हटलेलं आहे. असं जर का वागता आलं, अनासक्तपणे, सुखे अनासक्तपणे असावी. सगळं आहे माझ्या भोवती, सगळं श्रीमंती आहे, समृद्धी आहे, सुखोपभोग आहे, मुलं बाळं आहेत, दासदासी आहेत, सगळं आहे, पण तरी सुद्धा त्याच्यात असून सुद्धा आपल्याला अलिप्तपणाने जगता यायला पाहिजे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. असं वागता येईल का? येणार आहे. सगळं आहे पण मी कशात नाही. जसं पद्मपत्र मीवांभसा, कमळ कसं असतं, पाण्यातच आहे पण पाण्याचा स्पर्श सुद्धा होत नाही, तसं वागता यायला पाहिजे. आणि मग हे सगळे विषय मिळाले, खूप काळ त्याचा उपभोग घेतला, तरी कधी ना कधी सोडून जाणार आहेत ह्याची खात्री बाळगायची. खूप प्रेम आहे, अगदी माझ्या जोडीदारावर खूप प्रेम आहे. पती असो, पत्नी असो, मुलं असो, बाळं असो, नातेवाईक असो, सगळे माझ्या खूप जवळचे आहेत, पण हे टिकणारे नाही आहेत. एक तर मी आधी जाईन किंवा ते आधी जातील, वियोग हा होणारच आहे. खरंच ही आणि गदिमाने किती सुंदर सांगून ठेवलेलं आहे, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. त्यामुळे खरंच आहे. किंवा कालिदासाने सांगितलं, यथा काष्ठंच काष्ठंच समे आता महोदधौ, दोन ओंड त्याची होते सागरात भेट. तसे आपण एकत्र आलेले हे कोणीतरी कधीतरी जाणारच आहे. वियोग हा अटळ आहे, हे लक्षात घेऊन पुढे जायचे, असं म्हटलेलं आहे. पुढे 13व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. मी आता मंत्र नाही वाचत कारण थोडा अवघड आहे. आता त्याचा थोडा अनुवाद वाचते. त्याचा मराठीत अनुवाद भर्तृहरीचा ह्यांनी केलेला आहे, वामन पंडितांनी केलेला अनुवाद आहे, तो वाचते. जे का पूर्वी भोगिली आणि भोग्ये, पूर्वी पुष्कळ भोग भोगलेले, खूप सगळेच भोग बरं का. म्हणजे अगदी आपण तरुणपणी आठवा किंवा लहानपणापासून
आपण किती गोष्टी वेगवेगळ्या केल्या, त्या आत्ता आवडतायत का तुम्हाला? ज्या लहानपणी पूर्वी तरुणपणी ज्या केल्या त्या आता नकोशा सुद्धा वाटतात. पूर्वी खूप मला कथा कादंबऱ्या वाचायची खूप आवड होती. पुस्तक आलं की झडपच घालायची त्याच्यावर. किंवा अगदी त्याच्याही लहानपणी आम्ही खूप लहानपणी वाड्यात असताना सागरगोटे खेळायचो. सागरगोटे, पत्ते, सापशिडी, लुडो हे म्हणजे जीवापेक्षा पलीकडे होते, इतकं प्रिय. आता म्हणाल सागरगोटे खेळूया, खेळू आपण, पण त्याच्यात काही मजा नाहीये. आता त्या आवडी त्या राहिलेल्या नाहीयेत, सगळं बदललं. किंवा अगदी तरुणपणी खाण्याची आवड होती, हे सगळ्याची आवड होती, साड्यांची आवड आहे, दागिन्यांच्या. आता काही फारसं नको वाटतं. पण हे भोगले, पुष्कळ भोग झालेले. ज्ञानी ऐशी टाकीती सर्व भोग्ये. ज्ञानी जो मनुष्य आहे तो हे सगळे भोग हळूहळू वयानुसार हे सगळे भोग टाकत असतो. द्रव्यांचे तो तोंड कल्पी दिसेना, वांछा मात्र त्याग आम्हा घडेना. हे ज्ञानी माणसांना हे जमतं, पण आपल्यासारख्या लोकांना अजूनही ती आशा आहे, अजूनही काहीतरी मिळवावं असं वाटतंय. त्यामुळे ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय त्यांची बुद्धी मात्र विवेकामुळे निर्मूल होते. आता काही मिळवायचं राहत नाही. त्यामुळे आता काही मिळवायचं राहत नाही. ते अत्यंत कठीण अशी सुद्धा कामं करतात आणि त्या संपत्तीचा ते त्याग करू शकतात. आमच्यासारखे सामान्य मात्र आम्ही काहीही टाकू शकत नाही अजून. म्हणजे अगदी आम्ही म्हणतो, तोंडाने पुष्कळ गप्पा मारतो की आता माझं सगळं झालं बरं का, आता मुलं बाळं नातवंड सगळं झालं. असंच गोंदवलेकर महाराजांकडे एक बाई आल्या होत्या. त्या म्हणाल्या, ते म्हणले कसं आहे ताई तुमचं सगळं? ते म्हणले सगळं छान आहे, आता मुलं बाळं सगळी लागलेली आहेत, त्यांचं नोकरी धंदा नातवंड सगळं छान आहे. आता एकच इच्छा आहे की त्या रामाच्या चरणी मृत्यू यावा, मोक्ष मिळावा, एवढंच आहे. हो का, एवढंच तुमचं राहिलंय का? मग चला आजच काम करून टाकूया. महाराज म्हणाले आजच काम करू? त्या म्हणजे नाही, एवढी घाई नाहीये, आता ती मुंजा आहे पुढच्या महिन्यामध्ये माझ्या नातवाची, तेवढं होऊ देत. मग असं आपलं संपतच नाही. कितीही आपण म्हटलं, तोंडाने पुष्कळ म्हणतात काही माझं उरलं नाही, पण उरतच सगळं. काही झालं तरी निशेष असं होता येत नाही. आपलं सारखं काहीतरी उरलेलंच आहे असं म्हटलेलं आहे त्या 13व्या मंत्रामध्ये. आता 14वा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मनोरथ. मनोरथ आपण सारखे रचत असतो ना. आपल्याला अनेक कथा माहिती आहेत. लहानपणी ते पिठाचं काय गाडगं ठेवलेलं असतं, त्याला लाथ काय मारतो, अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण खरे जे ज्ञानी असतात ते काय करतात, आणि सामान्य जन, हा फरक सांगितलाय सगळीकडे बरं का. ध्याती ब्रह्म सदैव धन्य नरते राहून या कंदरी. जे ज्ञानी लोक आहेत ते गिरीकंदरामध्ये गुहेमध्ये राहून सुद्धा ब्रह्माचं ध्यान करत असतात. ज्यांची बाष्प जले विहंग पिती बैसोनी मांडीवरी. फार सुंदर वर्णन आहे बरं का. जे खरे योगी पुरुष आहेत, जे ज्ञानी पुरुष आहेत, ते अशा कुठेतरी गिरीकंदरामध्ये जाऊन ध्यान करतात. आणि ध्यान करता करता पुढची आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याशी बोलते, अष्टसात्विक भाव जागे होतात. अष्टसात्विक भाव म्हणजे अंगावर रोमांच येणं, डोळ्यातून अश्रू येणं, किंवा असे कंप सुटणं, असे अनेक गोष्टी होतात. हे ध्यान करता करता त्यांना साक्षात्कार होतो. कधी कधी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. आणि हे आनंदाश्रू प्राशन करण्यासाठी त्या गिरीकंदरातनं पक्षी येतात, छोटे छोटे पक्षी येऊन त्यांच्या मांडीवर जे आनंदाश्रूचे थेंब पडतात ते पितात ते बरं का. अशी एक गंमत सांगितलेली आहे. अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि मग नाना प्रकारचे पक्षी निर्भय होऊन त्यांच्या मांडीवर बसतात. निर्भय होऊन हा शब्द लक्षात घ्यायचा. त्यांना भीती नाही वाटत, आणि ह्यांनाही त्यांची भीती. समर्थांच्या बाबतीत तर असं सांगतात, समर्थ जेव्हा शिवथरघडीमध्ये ध्यान करत होते तेव्हा एक वाघ रोज यायचा त्यांच्या इथे. त्या वाघालाही भीती नाही आणि समर्थांनाही भीती नाही, कारण तो आत्मा एकच आहे ना. वाघाचा आत्मा काय आणि माझा आत्मा काय, एकच आहे. अशी तसे हे पक्षी तिथे येतात आणि मग त्यांचे दिवस असे ध्यानानंदात जात असतात. एकांती स्वमनोरथेची रचितो उद्यान वापी गृहे. आणि मग जो अज्ञानी माणूस आहे तो मात्र, ध्यान कशात लागतं अज्ञानी माणसाचं, तर माझं असं असं माझा बंगला होईल, माझं फार्म हाऊस होईल, माझा असे बगीचा असेल, माझी गाडी अशी असेल, ह्याच्यात ध्यान लागतं. स्त्री सौख्याधिक आमुचे सरत असे, हे अंत आयुष्य हे. स्त्री याच्यामध्ये त्याचं ध्यान लागत असतं असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्या सुख भोगीन असं त्याला वाटत असतं. मनोरथच फक्त त्याचे असतात असं म्हटलेलं आहे. अशीच एक कथा आहे बरं का.
आता मी जसं म्हटलं ते पिठाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तशीच एक कथा आहे की एक माणूस असाच गरीब असतो, थोडे पैसे साठतात त्याच्याकडे. तो म्हणला मी आता ह्याच्या कोंबड्या घेईन, मग त्या कोंबड्यांची अंडी होतील, मग त्यांची पिल्लं होतील, मग आता कोंबड्या वाढतील, मग मी शेळ्या घेईन, त्याचे पैसे आले की शेळ्या घेईन, मग त्याच्या गाई म्हशी घेईन, मग असं करीन, मग त्या गाई म्हशीचं एवढं दूध रोज निघेल. मग तू बायकोला सांगत होता तू दूध काढ, मग ती म्हणली हो मी दूध काढीन, मग विरजण लावेन, मग त्याचं दही होईल, त्याचं ताक होईल, आणि मी ताक लोणी आपण विकू बाजारात, पण ताक मात्र मी माझ्या माहेरी देईन बरं का. हा रागवला. हा म्हणला अगं माहेरी कशाला तू देतेस ताक? तो म्हणला नाही नाही, हो लोणी आपण विकू बाजारात, पण ताक द्यायला काय हरकत? तो म्हणला नाही नाही नाही, माहेरी वगैरे काही द्यायचं नाही. आणि जी काही त्यांची जुंपली दोघांची, नवरा बायकोची, शेजारचे लोक आले धावून. ते म्हणले काय हो कशावरून भांडताय? अहो ही म्हणते ताक माहेरी देईल. कुठे ताक? नाही ताक अजून नाहीये, ते म्हशीचं जेव्हा दूध असं सगळं झालं. आणि म्हणून त्याला म्हटलेले विपण्याम महिषी गृहेतु कलहम. विपण्याम म्हणजे बाजारात म्हैस आहे आणि घरामध्ये मात्र भांडण आहे. गृहेतु कलहम असं, किंवा आपण म्हणतो ना बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. त्यामुळे खऱ्या प्रत्येक कुठल्याही गोष्टी मनोरथाने सिद्ध होणार नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला हातपाय हलवायलाच लागतो. आज साधं संस्कृतमध्ये सुभाषित आहे, उद्यमेनहि सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. सिंहाला सुद्धा, सिंह जरी राजा असला तरी आपोआप काही ससा किंवा हरिण त्याच्या मुखात जात नाहीये, त्याला शिकार करण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. त्यामुळे स्वप्न पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी आळस झटकून कामाला लागायलाच पाहिजे. नुसत्या आशेवर काही अवलंबून राहू नका. आशा बरोबर आहे, योग्य आहे. आशेच्या पुढची पायरी आहे ती आकांक्षा आहे. आशेपेक्षा आकांक्षा मनात ठेवली तर आपल्याला काहीतरी ध्येय पाहिजे ना, काहीतरी एम पाहिजे, काहीतरी अल्टिमेट डेस्टिनेशन पाहिजे. तिथपर्यंत पोचायचं असेल तर निश्चितच हे करायला पाहिजे. आता पुढचा 15वा मंत्र काय सांगतोय बघा. भिक्षाटणे अशनते क्षण एक वार. भिक्षाटन अशनते क्षण एक वार. शय्या महीवरी जयासन रांडपोर. कंथा जया बसनकी शतखंड तेही. टाकीच ना तदपितो विषयास देही. भिक्षा मागणं, खरं म्हटलं तर आमचे समर्थ म्हणा, शंकराचार्य म्हणा, भिक्षेवर त्यांचा फार भर होता. पण ज्याला ह्याच्यातलं महत्त्व कळत नाही त्याला ती भिक्षा मागणं सुद्धा अपमानास्पद वाटतं किंवा ते कमीपणाचं वाटतं. किंवा शय्या महीवरी जयास किंवा जमिनीवर झोपणं त्याला कमीपणाचं वाटतं. कंथा जया बसनकी शतखंड तेही. आता जे पांघरून घेतलेले त्याचेही अनेक तुकडे झालेले आहेत. एवढं सगळं असून सुद्धा टाकीच ना तदपितो विषयास देही, तरी सुद्धा त्याचे विषय सुटत नाहीत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आपल्याकडे म्हण आहे, खायला कोंडा आणि निजेला धोंडा. खरं जर शांत झोप लागली, खूप काम केले, खूप कष्ट केले, एखाद्या मजुरांनी, तर काही खाली गादी कुठली याचं काही त्याच्या भान सुद्धा नसतं. खायला कोंडा सुद्धा पुरेसा आहे आणि निजेला धोंडा. भूक नसेल तर काही तुम्ही त्याला द्या. अगदी हल्लीची मुलं आपण बघतो की काहीही दिलं तरी समाधानच होत नाही. हे नको, ते नको, ते नको. आमच्या लहानपणी श्रावणी सोमवारी जेव्हा आईने साखरांबा काढायची तेव्हा काय आनंद व्हायचा. साखरांबा आज जेवायला. असं आत्ताच्या मुलांना द्या बरं साखरांबा. कुठले तुम्ही जाम द्या, कुठले इटालियन द्या, मेक्सिकन फूड द्या, वाटेल ते द्या. हे नको, ते नको, हे बोर झाले असं म्हणतात. ज्याला खरी भूक लागते खरंच त्या कोंड्याने सुद्धा पोट भरतं आणि निजेला धोंडा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे विषम अवस्थेत सुद्धा एखादा गाढ निजू शकतो. मात्र मिष्टान्नयुक्त आहार आहे, सुखसोयीने युक्त असं शयनगृह आहे, आजूबाजूला नोकर चाकर आहेत, अशी सगळी अनुकूल परिस्थिती असून सुद्धा कधी कधी निद्रा देवी प्रसन्न होत नाही. गोळ्या घ्याव्या लागतात झोपण्यासाठी सुद्धा. सगळं आहे की, आता काय नाही हो, AC पाहिजे तर AC आहे, फॅन आहे, चांगली बेडरूम आहे, चांगल्या गाद्या आहेत, चांगलं जेवण आहे, उत्तम औषध आहेत, तरी सुद्धा नाही होत ना. मग आता हे सगळं किती अनुकूल परिस्थिती असून सुद्धा होत नाही. पण काही भाग्यवंत मात्र प्रतिकूल परिस्थितीशी सामना करतच यशस्वी प्राप्त करून घेतात. ज्यांच्याकडे काही नाही ते सगळ्यात जास्त श्रीमंत आहेत. आमचे आचार्य म्हणतात कौपीनवंत खलु भाग्यवंत. खरंच आहे. फक्त त्यांच्याकडे 2 छाट्या होत्या. शंकराचार्यांकडे फक्त, किंवा समर्थ म्हणा,
फक्त 2 छाट्या होत्या. आज एक धुवायची आणि ती उद्या नेसायची, एवढंच होतं. आपल्याकडे किती साड्या आहेत, कपाटं नुसती खचाखच भरलेले, वॉर्डरोब आमचे खचाखच भरले आहेत, तरी सुद्धा बाहेर जाताना आमच्याकडे एक चांगलीशी साडी नसते. ह्या प्रसंगाला अनुरूप अशी साडी नाही. म्हणजे ह्याच्यातनं जेवढं आपण आत्ता जे म्हणतोय की काय म्हणतो त्याला, पॉवर ऑफ प्लेंटी, त्यामुळे या समृद्धीचंच अतिशय दुःख आहे. अति समृद्धी आली की त्याच्या पाठोपाठ दुःख आहे. तो जेवढे कमी साधन सामग्री असेल त्याच्यात सुख आहे असं म्हटलेलं आहे. समर्थांचं तर एक वचन फार सुंदर आहे बरं का. सुषुप्ती वना माझी निजून जावे, सुषुप्ती वना माझी निजून जावे, उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. उषाशी काय घ्यायचे, परमेश्वराचे मऊ असे चरण कमल उषाशी घ्या. दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सुषुप्ती, गाढ झोप लागली. गाढ झोप ही अतिशय महत्वाची आहे बरं का. आपल्या जागृती, सुषुप्ती, स्वप्न अवस्था आपल्याला माहिती आहे, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये कशाचंही भान नसतं. जेव्हा तुम्हाला गाढ झोप लागते तेव्हा तुम्हाला कळतही नाही तुम्ही कोण आहात. दिवसभर मला भान आहे मी कोण आहे, मी स्त्री आहे, मी शिक्षिका आहे, मी अशी आहे, माझी उंची एवढी आहे, माझं वजन एवढं आहे, माझं रंग रूप असं आहे, मला माहिती आहे, आत्ता माहिती आहे. पण सुषुप्तीमध्ये मी कोण आहे मला अजिबात आठवत नाही. मी राणी आहे का मंत्री आहे का वकील आहे का डॉक्टर आहे का भिकारीण आहे, माहिती नाही मला. इतकी सुषुप्ती आहे. मग अशा सुषुप्तीच्या वनामध्ये जाऊन निजून जाऊ. उषाशी काय घ्यायचे, कुठली उशी, ही उशी मऊ उशी कडक उशी नको. उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा. कुठलं पांघरुण नकोय, दिशा हेच पांघरुण आहे. आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा. असं जर का आपल्याला मिळालं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद मानता यायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आता पुढचा 18वा मंत्र फार सुंदर आहे. अजानन महात्म्यम विशति शलभस्तीव्र दहने. शलभ म्हणजे काय म्हणतो, टोळ किंवा नागतोडा, माहिती ना, किंवा पतंग, हिंदीमध्ये पतंग, क्षमा परवाना म्हणतात, तो पतंग. अजानन महात्म्यम विशति शलभस्तीव्र दहने. तो टोळ आहे, तो नागतोडा आहे, तो त्या अग्नीमध्ये प्रवेश करतो. समीनोप्यज्ञात्वा बडिशयुतमश्नाति पिशितम, विजानन्तोप्येते वयं हि विपंचा जाल जटिलान, न मुंचामः कामान अहह गहनो मोह महिमा. मोहाचा महिमा काय आहे बघा. मोहामुळे त्या काय पतंग जो असतो तो अग्नीवर झडप घालतो, त्या ज्योतीवर झडप घालतो आणि स्वतःचा जीव गमावतो. मासा जो असतो त्याला कळतंय की या गळाला ते लावलंय मांस, त्याच्यामुळे आपण अडकणार आहोत, पण तरी सुद्धा मोह सुटत नाही, तो मोहाने तिथे अडकतोच. आणि विजानंतोप्येती, आणि आम्ही त्यांना हसण्याचं काहीच कारण नाही की त्या माशाला कसं कळत नाही, त्या आम्ही तेच करतोय, आम्ही अगदी तेच करतोय. विजानंतो अपि एते वयमिह विपंजाल जटिला. आम्ही सुद्धा त्या जाळ्यात अडकतोय. न मुंचामः कामान, आम्ही त्या काम भावना सोडत नाही. अहह गहनो मोह महिमा. त्या मोहाचा महिमा केवढा आहे असं म्हटलेलं आहे. न जाणता टोळ पडे हुताशी, नेणून या मीन गिळी जळाशी, अभिज्ञ आम्ही विषयांशी तेव्हा, सोडूच ना मोह बलिष्ठ तेव्हा. आम्ही मोह काही सोडत नाही. आता याच्याबद्दल पण अशी एक कथा सांगतात बरं. एक कथा सांगतात की एक माणूस असा, पूर्वी जंगलातनं जायचं पद्धत होती ना, म्हणजे रस्ते नव्हते, अरण्यातनं प्रवास करायला लागायचा. एकदा माणूस असाच एक अरण्यातनं प्रवास करत असताना एक वाघ त्याच्या मागे लागला. वाघ पाठलाग करतोय, हा पळतोय पळतोय पळतोय, शेवटी तो एका झाडावर चढला, उंच झाडावर चढला तो माणूस. त्या झाडावरती सगळी सर्पाची वेटोळी होती, सगळे सर्प त्या झाडावर होते, आणि खाली होता तो तलाव होता, आणि त्या तलावामध्ये मगरी होत्या. आता जाणार कुठे, मागणं वाघ येतोय, त्या झाडावर सर्प आहे, खाली उडी मारावी, त्या तलावामध्ये मगरी आहेत, आणि त्याच झाडावरती एक मधाचं पोवळं लागलेलं होतं, आणि त्याच्यातनं मध टिपकत टपक टपक टपकत होता, आणि हा तिथे तोंड करून तो मध खायला बघतो. आता इतकी संकट आहे, अजून पुढचा क्षण जिवंत राहू का नाही हेही माहिती नाही, तरी सुद्धा मोह काही सोडवत नाहीये. तो मध खाण्याची इच्छा त्याला झाली,
आणि तो मध खातोय असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो आसुसलेला असतो मध चाटण्यासाठी. आमचंही तेच झालं. आम्ही काही वेगळे नाही आहोत. आम्ही स्वतःला समजतो शहाणे, पण आपण काही फार हे नाही. आपण त्या मोहामध्ये अडकलेलोच आहोत. शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्याला मोह काही सोडता येत नाही असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतायत, मोठे मंदिर पुत्र पंडित बरे, संपत्ती ही फार अशी. आता सगळ्या संपत्तीचं समृद्धीचं वर्णन केलेलं आहे 19व्या श्लोकामध्ये. मोठे मंदिर पुत्र पंडित बरे, संपत्ती ही फार अशी. भार्या हे गुणशालिनी, वय नवे मूढासी माया अशी. सगळं आहे बरं का. आता ह्या माणसाकडे उत्तुंग असे मोठ्या मोठ्या हवेल्या बांधलेल्या आहेत, मुलं चांगली आहेत, उत्तम शहाणी मुलं आहेत, भार्या अतिशय सुंदर आहे, सुरूप आहे, गुणशालिनी आहे, आणि ह्याचं वय तरुण आहे. आता अजून काय पाहिजे हो? आपण ज्याला धन्य म्हणतो की कृतार्थ जीवन म्हणतो, हे सगळं ह्याला मिळालेलं आहे. आता काय मिळवायचं बाकी आहे? मानी शाश्वत विश्व हे पडत असे, संसार कारागृही, ज्ञानी नश्वर दृश्य मानुनी मनी, संन्यास घे सत्वरी. हे सगळं त्याला लाभलेलं आहे आणि सगळं तो खरं मानतोय, हे दुःख आहे. लाभणं हे काही चूक नाहीये, त्याने मिळवावं. पुष्कळ संपत्ती आहे, पत्नी उत्तम आहे, मुलं चांगली आहेत, वय तरुण आहे. आता सगळं खरं तर भोग मिळालेले आहेत, मिळवायला अजिबात हरकत सांगितलेली नाही आमच्या अध्यात्म मार्गात. पण हे शाश्वत नाहीये, हे लक्षात ठेव. कोणत्याही क्षणी हे संपणार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मगाशी ते मी म्हटलं की गरजा जितक्या कमी तितकीच आनंदाची हमी. आता हे सगळं करत असताना हे सगळं जे मिळालंय ना, आपल्याला पण पुष्कळ चांगलं यशस्वी आयुष्य ज्याला म्हणतो आपण, बंगल्याला नाव देतो कृतार्थ किंवा सार्थक वगैरे, पण खरंच जीवनाचं सार्थक म्हणजे हे आहे का? हे सार्थक आहे का? हे सार्थक नाहीये. पण आपल्याला ना ह्या सगळ्या जेवढ्या गोष्टी अनुकूल आहेत, ते सगळ्या आपल्या बेड्या आहेत, हातात घातलेल्या एक एक बेड्या आहेत. या सगळ्या दूर करून फक्त मी कोण आहे, शेवटी उरतं काय? चिदा आनंद रूप शिवोहम शिवोहम. मी काही नाहीये, एवढं वैभव माझ्या आजूबाजूला आहे, पण मी कोण आहे? फक्त सच्चिदानंद स्वरूप आहे, हे जाणवायला पाहिजे. ह्या सगळ्या तुरुंगात मला खरं तर डांबून ठेवलेलं आहे. गोड तुरुंग आहे, छान आहे, रेशमाची बेडी आहे बरं का, किंवा सोन्याची बेडी म्हणा, हातात अडकवलेली आहे, पण बेडीच आहे ती शेवटी. मला फार छान वाटलं, मी अगदी अभिमानाने मिरवते, बघा माझी बेडी किती छान आहे, सोन्याची आहे. अहो नाही, ती बेडी आहे. आमचे गदिमाने काय सुंदर लिहिलेले, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी, हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. मला बेडीच प्रिय वाटायला लागली आहे. मला कळतच नाही ही तुला अडकवण्यासाठी घातली आहे, पण मला वाटतं नाही नाही, एवढं वैभव, एवढं काय महाल, एवढी माझी मुलं बाळ इतकी गुणी आहेत, हे सगळं मला हवं हवंसं वाटतंय, पण ही सुद्धा बेडीच आहे. किंवा अजून त्याच्या पुढच्या कडव्यामध्ये म्हटलेले, उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला. आपण उंबरातले किडे आहोत. राग येईल तुम्हाला. आपल्याला वाटतंय एवढंच विश्व आहे, एवढं माझ्या अवतीभोवती जेवढं पसरलंय ना तेवढं विश्व आहे, मी किती सुखी आहे. अहो तुम्ही उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला. त्याला, त्या किड्यांना वाटतं उंबर म्हणजे केवढं मोठं विश्व आहे. जसा तो विहिरीतला बेडूक आहे ना, त्याला भेटायला समुद्रातला बेडूक येतो आणि समुद्रातला बेडूक वर्णन करतो, अरे काय समुद्र आहे, मोठा आहे. म्हणलं हे एवढा काय मोठा नसेल, माझ्या विहिरी इतकं काहीच मोठं नाहीये जगात. असं वाटतं की नाही? आपल्यालाही तसंच वाटतं की एवढं माझ्या 4 मैत्रिणी, माझे एवढे नातेवाईक, माझं घर म्हणजे विश्व. नाही, एवढं विश्व नाहीये. या सगळ्या तुमच्या हातात घातलेल्या हातकड्या आहेत. त्यामुळे ज्ञानी नश्वर दृश्य मानुनी मनी, संन्यास घे सत्वरी. हे सगळं सोडून तू त्याच्यातनं मन काढून घे. संन्यास घे म्हणून घाबरून जाऊ नका बरं का. संन्यास घ्यायचा म्हणजे कुठे भगवी वस्त्र घालून कुठे जायचं नाहीये, कुठेही जायचं नाही, हिमालयात नाही का कुठल्या गिरीकंदरात, तुमच्याच घरात राहून संन्यास घेता येतो. हेच कपडे घालून, केशरी भगवे कपडे, पांढरी वस्त्र, काही नको. संन्यास म्हणजे काय? फक्त मन काढायचे, इकडे आहे ते इकडे फक्त ठेवायचे. आमच्या संसारात जे मन रमले ते फक्त काढून परमेश्वरापाशी लावायचे. गोंदवलेकर महाराज आमचे फार छान सांगतात, सोपं आहे हो.
या खिशातले पैसे काढून आपण त्या खिशात नाही का ठेवत, किंवा बायका ह्या पर्स मधले काढून त्या पर्स मध्ये नाही का आपण ठेवत. पण तितकं सोपं आहे का? संसारातलं मन काढून परमेश्वरापाशी लावणं त्यांना सोपं आहे हो. आम्हाला काही एक गोष्ट चमचा हरवला तरी आमचा जीव खालीवर होतो. माझी एक पिशवी जरी हिच्याकडे राहिली चुकून तरी अगं ती माझी पिशवी आहे ना तुझ्याकडे, असं आपण म्हणणार. इतकं आमचं मन संसारात गुंतलेलं आहे. या संसारातलं मन काढून फक्त परमेश्वरापाशी लावणं म्हणजे संन्यास आहे. कुठे टिळे लावू नका, रुद्राक्ष घालू नका, काही करू नका, हा संन्यास घ्यायचा आहे. आणि आमचे आचार्य पण फार सुंदर सांगतात गुरुष्टकामध्ये, शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्री पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. सगळं मिळालंय. शरीरम सुरूपम, सुंदर शरीर मिळालंय. आपल्याला तरी काय कमी मिळालंय हो. धडधाकट शरीर सुंदर म्हणजे नुसता चेहरा सुंदर नाही, आपल्याला सुंदर शरीर म्हणजे धडधाकट आहे. दोन नाक कान डोळे सगळं जागच्या जागी आहे. हे शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम, पत्नी पण छान मिळाली. यशश्चारुचित्रम, यश मिळालंय. धनम मेरुतुल्यम, सगळं मिळालंय. अनुकूल अनुकूल म्हणतात ते सगळं मिळालंय. पण मनश्चेन्न लग्नम, पण मन लागलं नाही कुठे? गुरो रंघ्री पद्मे, गुरुचरणापाशी जर का मन लागलं नाही, ततः किं ततः किं ततः किं ततः किं. मग काय उपयोग? सगळं मला मस्त मिळालेलं आहे, पण जर का गुरु नसेल तर सगळ्याचा काही उपयोग नाही. तेच इथे सांगितलंय की धन्यस्तु संन्यस्यती, जे संन्यास घेतात म्हणजे ह्याच्यातनं अनासक्त वृत्तीने बाहेर पडतात. बाहेर प्रत्यक्ष पडायचं नाहीये बरं का. शरीराने बाहेर पडू नका. शरीराने संसारातच राहायचंय, संसारातली कर्तव्य करायची आहेत, आनंद सुद्धा उपभोगायचे. फक्त मन काढून घ्यायचे, फक्त मन इथलं इथे ठेवायचे, एवढंच. आता अगदी शेवटचा मंत्र घेणार आहोत. दीनादीन मुखैस्तथैव शिशुकै राकृष्ट जीर्णांबरा क्रोशद्भी क्षुधितै निरन्न विधुरा दृश्येत चेत गेहिनी यांच्या अभंग भयेन गदगत गलत्कृत्य विलीनाक्षरम को देही ती वदेत स्वर स्वदग्ध जठरस्यार्थे मनस्वी जन. आता आता हे आपण आता समृद्धीचं वर्णन पाहिलं, त्याच्या उलट म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? परिस्थिती कशीही असो, तुम्ही अगदी संपन्न आहात, अगदी श्रीमंत आहेत, आता या पैशाचं काय करायचं, तरी सुद्धा परमेश्वरापाशी मन पाहिजे. आणि अगदी दारिद्र्य, घरात खायला काही नाहीये, अन्न नाहीये, तरी सुद्धा परमेश्वरापाशीच मन लागलं पाहिजे. श्रीमंत आहे म्हणून अतिरेक करायचा नाहीये, किंवा श्रीमंतीने हुरळून जायचं नाहीये, आणि दारिद्र्याने होरपळून सुद्धा जायचं नाहीये. अशी मनस्थिती. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, गीता सांगते आमची. आता इथे म्हटलेलं आहे की मुलं आहेत. आता दारिद्र्याचं वर्णन केलं, श्रीमंतीचं झालं. आता एकदम दुसरं टोक आहे. भुकेलेली, आक्रोश करणारी, दीनवाणे असणारी मुलं. पत्नी कशी आहे? जिचं वस्त्र अगदी फाटकंय, जीर्ण वस्त्र धरून ओढतायत, भोजनासाठी अगदी व्याकुळ झाली आहेत, अशी जी दीन गृहिणी जेव्हा दृष्टीस पडेल, तेव्हा कोण शहाणा मनुष्य तिच्याकडे तोडक्या मोडक्या शब्दात अन्नासाठी याचना करेल? कोणीच करणार नाही. असा तो एक प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तरही त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. कोण करेल म्हणजे कोणीच करणार नाही. कितीही दोन्ही परिस्थिती सांगितली आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. शीत म्हणजे अनुकूल आणि उष्ण म्हणजे प्रतिकूल. परिस्थिती बदलत असते. आपणही पाहिले आयुष्यात किती चढ उतार येऊन गेले, किती घडामोडी घडल्या. परिस्थिती कधी वाईट होती मग चांगली झाली, कधी चांगली होती मग वाईट झाली. अनेक प्रसंग आपल्याही आयुष्यात, आपलं साधं छोटंसं आयुष्य तरी कितीही येतात. पण कुठलाही प्रसंग येऊ, कुठलीही परिस्थिती असो, आपल्याला ते ध्यान सोडायचं नाहीये. परमेश्वराचं जे ध्यान आहे, जी अनासक्त वृत्ती आहे, जी अलिप्तता आहे, जी विरक्ती आहे, जे वैराग्य आहे, ते सोडायचं नाही. असं या भर्तृहरीने या 11 ते 20 या श्लोकामध्ये सांगितलंय. वैराग्य शतकाचा आपण अभ्यास करतोय, त्यामुळे वैराग्य हे बाह्य देखाव्यावर अवलंबून नाही. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी सांगते, बाहेरून तुम्ही अगदी कसेही असा, पण आतलं वैराग्य जे आहे ते आतली वृत्तीचं वैराग्य आपल्याला धारण करता यायला पाहिजे.
असं ह्या भर्तृहरींनी आपल्या या वैराग्य शतकामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातलं एकच असं म्हटलेलं आहे, थोडंसं लिहिलेलं आहे ते वाचते. काळ कोणताही असो, लक्षात घ्या, काळ कोणताही असो पण मानवी स्वभाव इथून तिथून सारखाच आहे. लक्षात घ्या, मानवी स्वभाव. रामायण काळामध्ये मंथरा होती, शूर्पणखा होती, आज नाहीये का? आजही आपल्याही मनात आहे बरं का मंथरा. आपण जरी कितीही मुखवटा धारण केला तरी मंथरा आजही आहे, शूर्पणखा आजही आहे, आजही शकुनी मामा आहे, आजही कंस आहे, आजही भीष्माचार्य आहेत, आजही द्रोण आहेत. कर्णासारखे पक्ष बदलणारे उत्तम म्हणजे काय पराक्रम असून सुद्धा शत्रू पक्षाकडे म्हणजे चुकीच्या गोष्टीकडे जाणारे सुद्धा राजकारणी आपल्याला आजही दिसतात. त्यामुळे किंवा जीवाला जीव देणारा लक्ष्मणासारखा भाऊ पण आहे आणि सुखात विष कालवणारे मंथरेसारखे सुद्धा आहेत. असे जे सगळे आहेत ह्या जगात सुद्धा आहे. आणि म्हणून या भर्तृहरीचं जे वैराग्य शतक आहे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्या आजूबाजूचं चित्र आपल्याला या वैराग्य शतकामध्ये निश्चित पाहायला मिळेल याची मी खात्री बाळगते. आणि असंच आपण पुढे पुढे बोलणार आहोत. या वैराग्य शतकातले अनेक विविध श्लोक, 100 श्लोक आहेत. आता आपले 20 श्लोक झालेले आहेत पुढच्या भागामध्ये. म्हणजे आता माझं पुढच्या महिन्यात आहे ते 28 नोव्हेंबरला आहे, तेव्हा वैराग्य शतकाचा पुढचा भाग बघूया. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर यावं. आज इथेच थांबूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.